हाय फ्रेंड्स, मी आहे सावी। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत 34 छातीचं प्रिन्सेस कट ब्लाउज। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे प्रिन्सेस कट ब्लाउज आहे त्यासाठी गळा किती टाकायचा, शोल्डर किती टाकायचा, मुंडा किती टाकायचा। तर खूप साऱ्या अशा नवीन शिकणारे असतात, त्यांना कन्फ्युजन राहते की 34 मापाला किती टाकायचं। प्रत्येक वेळेस कसं माप चेंज होत राहते, त्याच्यानुसार तर सर्वात पहिले आपण लावून घेणार आहोत ब्लाउजची उंची। तर उंची आपल्याला घ्यायची इथे 13.5। 13.5 मध्ये आपल्याला 1 इंच ऍड करून 14.5 इंच आपल्याला इथे उंची सर्वात पहिले लावून घ्यायची असते। तर पाहू शकता इथे 1 इंच 14.5 आपण इथे उंची लावून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे शोल्डर। तर शोल्डर हे आपलं 5.5 इंच लागणार आहे। पूर्ण शोल्डर आपलं 11, तर त्याचा निम्मे आपण केलेला आहे 5.5। तर पाहू शकता आपण अशी पहिले मार्किंग करून घेणार आहोत। शिवर आपली येणार आहे इथे आपला 1.5 इंच लागणार आहे आणि इथे 1.5 इंच। तर आपली शोल्डर पट्टी जी शिवून आपल्याला 2.5 इंचाची होणार आहे। तर आपला आहे गळा आणि हे आपली शोल्डर पट्टी। तर अशा प्रकारे हा गळा आणि शोल्डर पट्टी। त्यानंतर आता आपल्याला टाकायचा इथे मुंडा। तर आपला मुंडा जो आहे तो आपला आहे 5.5 इंच। तर इथे 5.5 इंचावर मी एक मार्क करते आणि त्यानंतर आपल्याला इथे सरळ लाईन जी आहे ती आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपण 5.5 इंचावर ड्रॉ केलेला आहे आणि त्यानंतर परत आपल्याला हे पण अंतर मोजून घ्यायचं 5.5 की आपली रेषा बाहेर किंवा आतमध्ये जास्त यायला नको 5.5च्या। तर अशा प्रकारे त्यानंतर आता आपल्याला टाकायचं येतं छातीचा चौथा भाग टाकायचा। चौथीचा आपला येतो 8.5 इंच। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपला 8.5 इंचावर आपण एक मार्क करणार आहोत। त्याच्या समोर 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन। तर अशा प्रकारे आपलं जे माप आहे इथे छातीचं टाकून झालेलं आहे। ठीक आहे। त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे कमरेचं माप। तर कमर आपली आहे इथे 30 इंच। 30चा जो आहे चौथा भाग येतो 7.5। त्यानंतर 1 इंच जे आहे आपलं स्टिचिंग मार्जिन। त्यानंतर 1 इंच आपलं जे आहे ते बॅकचे टक्स आणि 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन। अशा प्रकारे इथे आपलं माप लागतंय। त्यानंतर ही आपली स्टिचिंग मार्जिनची लाईन आपण आखून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला टाकायचं इथे मुंडा। तर मुंड्यामध्ये आपल्याला 1.5 इंच घ्यायचं असतं। 1.5 इंचावर एक मार्क केलाय, त्यानंतर एक अर्धा इंचावर। ठीक आहे। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे। त्यानंतर आता आपल्याला द्यायचा मुंड्याचा आकार। तर मुंड्याचा आकार आपल्याला देण्यासाठी हे जे 5.5 इंच आहे आपलं, याचा आपल्याला निम्मे करायचं आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे। आणि त्यानंतर आता आपल्याला द्यायचा याचा आकार हा आणि हा पॉइंट आपल्याला मिळवायचा। तर अशा प्रकारे आपला हा आपला झाला आहे पाठीमागचा बॅकचा आणि हा समोरचा फ्रंटचा। तर आपण इथे थोडा असा आपण खाली पण इथे असा आपण जेव्हा आपण कट करू ब्लाउज तेव्हा आपण थोडा खाली असा घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही। ते आपल्याला जर लूज फिटिंग घालायची असेल तर थोडा आपण इथे असा खाली कट करू शकतो। तर पाहू शकता आपला मुंडा। त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे सर्वात पहिले टक्स उंची। तर टक्स उंची जी आहे ती ब्लाउजची आपली 10.5 इंच घेणार आहोत आपण। तर अशा प्रकारे 10.5 इंचावर एक टक्स उंची। तर इथे 10.5 इंचावर आपलं मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर आडव्यामध्ये घ्यायचं आपल्याला 3 इंच।
ठीक आहे। त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे गळा उंची। तर पाहू शकता इथे आपण गळा घेतलेला आहे 2.25 इंचाचा। त्यानंतर गळा उंची जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे 6 इंच। गळा उंची आपण घेतली आहे इथे 6 आणि त्यानंतर गळा रुंदी जी आहे आपण घेऊ शकतो इथे 2.25 इंच। तर इथे गळा रुंदी लावली आहे मी 2.25 इंच। आणि अर्धा ते पाव इंच इथे कोपऱ्यामध्ये घेऊन आपल्याला इथे असा गळ्याचा गोल आकार द्यायचा। त्यानंतर पाहू शकता आपण घेतलेला इथे टक्स पॉइंट हा, तर टक्स पॉइंट घेतलेला आहे आपण। त्यानंतर आता आपल्याला आपलं ब्लाउज जे आहे ते प्रिन्सेस कट ब्लाउज असल्यामुळे आपल्याला साईडला एक्स्ट्रा आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं असतं। तर इथे एक्स्ट्रा आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरून 1 इंच। स्टिचिंग मार्जिनच्या समोर आपल्याला खालून 2 इंच आणि इथे आपल्याला 1 इंच अशा प्रकारे आपल्याला एक्स्ट्राचं जे आहे ते आपण इथे वाढवून घ्यायचं असतं। ते फक्त प्रिन्सेस कट ब्लाउजला आणि समोरच्या फ्रंट भागासाठी हे आपण वाढवलं असते। त्यानंतर आता आपण काढणार आहोत प्रिन्सेस कटचा गोल आकार। तर आपला टक्स पॉइंट आलेला आहे आपण 10.5 इंचावर घेतलेला आहे। तर आता आपण देणार आहोत प्रिन्सेस कटचा आकार। तर अशा प्रकारे आणि इथे आपण 2 इंच एक्स्ट्रा वाढवलं ते आपल्याला इथे घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं जे आहे प्रिन्सेस कट ब्लाउजचं फ्रंट पार्ट आपलं ड्रॉपिंग झालेलं आहे। तर आपला गळा आहे, शोल्डर पट्टी, मुंडा आपण एक्स्ट्रा वाढवलेला आहे प्रिन्सेस कट ब्लाउजसाठी। हे स्टिचिंग मार्जिन हा प्रिन्सेस कटचा गोल आकार जसा आपल्याला एकदम असा आलेला आहे छान परफेक्ट। तर असा आकार दिल्यामुळे आपला जो पप आहे प्रिन्सेस कटचा तो असा आपला कटोरी सारखा छान येतो। तर पाहू शकता अशा प्रकारे